जातो महादेवा दर्शन मला येऊन जातो महादेवा दर्शन मला मी गातो आज देवा माझ्या मुखाने कथा मी गातो आज माझ्या देवा मुखाने येऊन जातो महादेवा दर्शन मला येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी येऊन जातो महादेवा दर्शन जातो महादेवा दर्शन शिवकथेचा महिमा ऐकून कानी धन्य झालो मी धन्य झालो मी भक्ती भावाने प्रेमळ मनाने गातो तुझे गुण मी गातो तुझे गुण मी येऊन जातो महादेवा मला भेटून येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी येऊन जातो महादेवा येऊन जातो महादेवा तहन भूक रे माझी गान तुझ गावणी गान तुझ गावणी तल्लीन झालो भक्तीत तुझ्या सनमान मी अर्पुणी सनमान मी अर्पुणी जवळ करना तू महादेवा माया देवोनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी येऊन जातो महादेवा दर्शन मला देवोनी शिवकथेचा महिमा ऐकून कानी धन्य झालो मी धन्य झालो मी भक्ती भावाने प्रेमळ मनाने गातो तुझे गुण मी गातो तुझे गुण मी येऊन जातो महादेवा मला भेटून येऊन जातो महादेवा
दर्शन मला देवोनी जातो महादेवा दर्शन देवोनी जातो महादेवा दर्शन ओ हरपली तहान भूक रे माझी साध तुझ गावनी साध तुझ गावनी सल्ली न जानो भक्तीत तुझ्या न जानो भक्तीत तुझा तन मन मी अर्पुणी तन मन मी अर्पुणी जवळ करना तू महादेवा तुझी माया देवोनी येऊनी जातो महादेवा दर्शन मला येऊनी जातो महादेवा दर्शन मला देव उद्धार करून घ्या. ब्रह्मांड नायक भगवान शिवाला जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर अट्टहासाची भक्ती लागते. शिवपुराणामध्ये 3 हट्ट सांगितलेले आहेत, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. 3 हट्टापैकी एक हट्ट तो म्हणजे बालहट्ट आहे. शिवपुराणामध्ये सुंदर अशा कथेचं वर्णन केलेलं आहे. शिवभक्त भागम्मा. संस्काराच्या बळावर आपण काल एका मुलाची कथा पाहिली. मुलगा कसा असावा आणि कसा नसावा यावर आपण काल कथा ऐकलेली आहे. आजच्या 4थ्या दिवशी शिवकथेमध्ये मुलगी कशी असावी आणि मुलगी कशी नसावी, म्हणजे शिवभक्त भागम्मा ही 8 वर्षाची मुलगी आहे. या मुलीला संस्कार प्राप्त झाल्यावर या मुलीनं आपल्या जीवनाचा उद्धार कसा केला, कशा प्रकारे महादेवाला आपलंस केलं, या कथा आपण आज वर्णन करणार आहोत. मुलगी हीच दोन्ही घरी दिवा लावणारी एक ज्योत असते. या कथा आपण आज श्रवण करणार आहोत. त्याच सती माईचा जन्म सुद्धा आज आपण पाहणार आहोत. शिवपुराणामध्ये वर्णन केलेली कथा प्रारंभ करत असताना वाण्याच्या कुळामध्ये जन्म घेतलेला शिवभक्त नाव आहे सदाशिव. धर्मपत्नी या भागम्माला जन्म देताच या जगातून निघून गेलेली आहे. या भागम्माला वयाच्या 8व्या वर्षापर्यंत आपल्या आईचं प्रेम दिलं. आईची माया त्या मुलीला दिली आणि त्या मुलीला लहानाचं मोठं केलं. मोठं करत असताना त्या मुलीवरती अनेकशे संस्कार केले. भक्तीचा अभ्यास, संस्काराचा अभ्यास, वेद शास्त्राचा अभ्यास त्या मुलीला शिकवण्यात आला. तीन तपाची भक्ती संपन्न केलेली आहे आणि 4थ्या तपामध्ये प्रवेश केलेला आहे. एक तप पूर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतात हो? किती? खाली बसलेल्यांना कोणाला माहिती आहे का? किती? 12 वर्षाचं एक तप असतं, हे ध्यानात ठेवा. 12 वर्षाचं एक तप म्हणजे या सदाशिवाची 3 तपाची भक्ती पूर्ण झालेली आहे. 3 तप म्हणजे किती वर्ष झाले? 12 दोन्ही 24, 12 तरी 36. 36 वर्षाच्या
भक्तीमध्ये मी काय म्हणतोय, एकही दिवस त्या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाणं चुकलं नाही. 36 वर्ष नित्य नेम, रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठणं, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजन अर्चन करणं आणि मगच नंतर भोजन नित्यक्रम करणं. आपलं कसं आहे? पूजा राहिली तर चालेल, एखाद्या वेळेस कथा राहिली तर सुद्धा चालेल, पण अगोदर आपलं लक्ष पोटाकडे जातं म्हणजे आहे ना. नित्यक्रम असावा माय. आमच्या नारायण महाराजांचा कसा आहे नित्यक्रम? रोज 2 टाइम शिवपाठ. कुणी निंदो वंदो काहीही म्हणो, रोज संध्याकाळी 7 वाजता शिवपाठ, रोज पहाटे 5 वाजता शिवपाठ. नित्यक्रम आहे. आणि हा नित्यक्रम कुठवर राहणार? जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे, जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे, तोपर्यंत हा नित्यक्रम चालू राहणार. तो नित्यक्रम झाल्याशिवाय भोजन सुद्धा करत नाही. आपल्याच्यानं होतं का? एक शिवपाठाचं पान सुद्धा वाचणं होत नाही आपल्याच्यानं, होय? आणि मग 36 वर्षाच्या या भक्तीमध्ये, या तपामध्ये एकही दिवस खंड पडू दिला नाही. आपल्या या नाम यज्ञ सोहळ्याला नाव असतं बघा, काय? अखंड हरिनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह. अखंड या शब्दाचा अर्थ काय हो? अखंड या शब्दाचा अर्थ म्हणजे कधीच त्या भक्तीमध्ये खंड पडता कामा नये, भंग होता का नाही म्हणले. सकाळी उठल्यापासून 24 तास फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नाम, गुणगान, कीर्तन, कथा, हरिपाठ, शिवपाठ, गाथा, पारायण, या सगळ्या गोष्टीसाठी त्या नामयज्ञाला नाव दिलं जातं अखंड. अखंड 36 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे, भक्ती केलेली आहे आणि 4थ्या तपामध्ये प्रवेश केलेला आहे. कोण? या महान शिवभक्त सदाशिव आहे. नित्यक्रमाची भक्ती करत असताना एक दिवस असा प्रसंग आलेला आहे. या भागंबाच्या पित्याला म्हणजे सदाशिवाला काही कामानिमित्त 4 दिवस बाहेर गावी जायचं होतं. ते दिवस श्रावण महिन्याचे होते. बाहेर गावी जायचं होतं. मग बाहेर गावी गेल्यानंतर काय होईल हो? नित्यक्रमाची पूजा चुकेल. आणि पूजा चुकल्यानंतर आतापर्यंत केलेलं सगळं व्यर्थ आहे म्हणले. 7 दिवस कीर्तनाला आलो, कथेला आलो, सगळं आलो, पण 8व्या दिवशी मिळणारा प्रसाद जर आपण नाही घेतला तर हे 7 दिवस केलेली भक्ती व्यर्थ आहे म्हणले, आहे ना. आणि म्हणून 36 वर्षाची भक्ती करताना एकही दिवस त्या भगवान शिवाची पूजा चुकली नाही. पण आता महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी जायचं होतं म्हणून या महान शिवभक्त सदाशिवाला चिंता लागलेली आहे. आपल्याला लागते का चिंता? आपल्याला झोप लागते म्हणले, होय ना माय? आपल्याला झोप लागते, चिंता लागत नाही. काहीतरी होऊ द्या हो. काय मंडपामध्ये गेल्यानंतर खूप पोळू लागले म्हणले, उद्या जायचंच नाही कथेला. काय होते नाही गेल्यावर? घरी ऐकू म्हणले आम्ही, आहे ना. तुम्ही येताना वॉटर बाटली सुद्धा घेऊन आला कथेला, आहे ना. महाराजांचं कसं का होईल? सगळ्यांनी जस्तेची सुविधा करून आलात म्हणजे ठीक आहे. सुविधेनं का होईना भक्ती होत आहे, आनंद आहे. आणि अशा भक्तीमध्ये चिंता लागावी. कथेला यायला उशीर झाला, एक दिवस कथा चुकली तर आपल्याला चिंता लागली पाहिजे की बापरे, आज कथेला उशीर झाला, आज आपण कथेला जाऊ शकलो नाही, म्हणजे आज ऐकणारी होणारी नवीन कथा आज आपल्याकडून चुकलेली आहे, म्हणजे आतापर्यंत केलेलं सगळं व्यर्थ म्हणले. आणि म्हणून या सदाशिवाला वाटू लागलं, जर मी 4 दिवस बाहेर गावी गेलो, श्रावण महिन्याच्या या पर्व काळावरती जर महादेवाची माझ्याकडून पूजा चुकली तर आतापर्यंत 36 वर्ष केलेली तपश्चर्या भक्ती सगळी व्यर्थ.
आणि म्हणून हा विचार मनामध्ये करून तो महान शिवभक्त सदाशिव त्या ठिकाणी घरामध्ये चिंतामग्न होऊन निराश होऊन बसलेला होता. लहान चिमुकली मुलगी भागम्मा त्या बाबाजवळ गेलेली आहे आणि बोलू लागली, बाबा काय झालं आहे? रोज तुम्हाला मी हसताना पाहिलं आहे, प्रसन्न मनाचा चेहरा पाहिलेला आहे. आज तुम्ही तोंड पाडून बसला आहात, निराश दिसता आहात, दुखी दिसता आहात, चिंतामग्न दिसता आहात. त्याचं कारण काय? ही लहानशी चिमुकली आपल्या बाबाला विचारू लागलेली आहे. आपली मुलगी विचारते का? आई जर रडू लागली, पिता जर रडू लागला, बाबा जर रडू लागली, विचारते का? नाही म्हणले. आताची मुलगी हे फक्त मोबाईल मध्ये दुंग झाली म्हणले आहे ना. आपल्याला ऐकायचं आहे मुलगी कशी असावी आणि कशी नसावी. भागम्माच्या जीवनामध्ये भागम्माला लहानपणापासून संस्कार देण्यात आले होते आणि या संस्काराच्या बळावर ती चिमुकली सुंदर असा अभ्यास करून पूर्ण ज्ञान त्या भागम्माला झालेलं होतं. आईची माया पित्याकडून मिळाली, पित्याची किंमत त्या भागम्माला अतिशय महत्वाची वाटू लागली. कारण आई नसतानाही पित्यानं आईची माया देऊन मला लहानाचं मोठं केलेलं आहे. भागम्मानं पाहिलं आपले बाबा दुःखी दिसत आहेत म्हणून बाबाला जाऊन विचारू लागली, बाबा तुम्ही चिंतामग्न होण्याचं कारण काय मला सांगा. त्यावेळेस सदाशिव आपल्या मुलीला बोलू लागलेले आहेत, बाळा 3 तपाची भक्ती मी अखंड त्या शंभू महादेवाची केलेली आहे आणि आता 4थ्या तपामध्ये प्रवेश केल्यानंतर काय झालेलं आहे, मला बाहेर गावी जात असताना श्रावण महिन्याचे दिवस आहे, माझ्याकडून ही पूजा चुकेल आणि जर 4 दिवसाची पूजा माझ्याकडून चुकली तर आतापर्यंत केलेलं माझं सगळं व्यर्थ जाईल, यासाठी मी दुःखी होऊन बसलेलो आहे. अशा वेळेस ही चिमुकली भागम्मा, मग एवढं चिंता कशासाठी करता हो? तुम्ही हा भार माझ्यावरती सोपवा आणि तुम्ही बिनधास्त तुमच्या कामासाठी जा. कारण तुम्ही रोज किती वाजता उठायचं पूजेसाठी? 5 वाजता. मी तुमच्या 1 तास अगोदर उठेन, म्हणजे किती वाजता? 4 वाजता उठेल आणि त्या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या भगवान शिवाची पूजा तुमच्या जागेवर मी करेन. हे शब्द ऐकल्याबरोबर पित्याला आनंद झाला. माझी एवढीशी लहानशी चिमुकली मुलगी एवढं ज्ञान प्राप्त झालं, आई नसताना देखील लहानाची मोठी झाली आणि एवढी मोठी झाली की ज्ञानाच्या बळावर खूपच मोठी झालेली त्या सदाशिवाला आनंद वाटू लागला आणि बोलू लागला, बाळा एवढं ज्ञान कुठून घेतलं? आईची माया देणारे बाबा तुम्ही आहात आणि तुमच्या सहवासामध्ये मी वाढलेली आहे, भक्ती वातावरणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे आता तुम्ही काही विचार न करता, काहीही प्रश्न न करता तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जा. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि अशा वेळेस त्या मुलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि महान शिवभक्त सदाशिव बाहेर गावी निघून गेलेले आहे. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी
पहाटे 4 वाजता ही चिमुकली उठलेली आहे. हातामध्ये जल घेतलेला आहे, भस्म घेतलेला आहे, हळदी कुंकू घेतलेला आहे, बिल्वपत्र पुष्पहार घेतलेले आहेत आणि वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊ लागलेली आहे. पहाटे 4 वाजता भगवान शिवाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल वाहिलं. जल म्हणजे काय? चष्मेवाली माय, जल म्हणजे काय? खरंच आहे का पाणी? दुसरं काय आहे? पाणीच आहे का फिक्स? खरं पाणी आहे ना, जल म्हणजे पाणी, बरोबर आहे का? बघा, खरं सांगून देखील विश्वास नाही, आपला आपल्यावरच विश्वास नाही, म्हणजे पाणीच आहे म्हणून. पाणीच आहे पाहिजे. जल म्हणजे पाणी. ते जल त्या शिवलिंगावरती वाहिलं. त्रिपुंड भस्म त्या शिवलिंगाला लावला आणि 3 पत्री बेल पत्र त्या शिवलिंगावरती वाहिलं आणि हातामध्ये आणलेलं दूध भगवान शिवाच्या समोर धरला आणि महादेवाला हाक मारू लागली, देवा उठा, मी आणलेलं हे दूध माझ्या हाताने प्राशन करा, देवा उठा. देव उठेल का हो? आता दगडातला देव उठेल का? माय, दगडातला देव उठेल का? उठेल की नाही? आप्पा, कोणती भक्ती? इथं 3 हट्ट सांगितलेली होती मी, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. 3 हट्टापैकी कोणता हट्ट आहे इथं? आता बालहट्ट आहे म्हणले. दगडातला देव उठत नाही हे तुम्हाला वाटत आहे, पण काही क्षणात ती सुद्धा प्रचिती तुम्हाला मिळणार आहे. आणि भगवान शिवाच्या समोर हात जोडून विनवणी करू लागलेली आहे, देवा, मला आई नाही, मी अनाथ आहे. लहानपणापासून मला पित्यानं आईची माया देऊन मोठं केलेलं आहे. आणि देवा, काही कामासाठी माझे बाबा बाहेर गावी गेलेले आहेत आणि त्यांच्या जागी मी पूजा करण्यासाठी आलेली आहे. देवा, माझी पूजा मान्य करून घ्या आणि तुम्ही उठा, मला घरी जाऊन आणखी स्वयंपाक करायचा आहे, धुणं धुवायचे आहे, भांडी घासायची आहे. असं म्हणून ती चिमुकली मुलगी शंभू महादेवा पुढे विनवणी करू लागलेली आहे. देवा, माझ्या घरामध्ये कुणीही नाही, मी आणि बाबा दोघे सोडून कुणीही नाही, म्हणून तुम्ही मला दर्शन देण्यासाठी या, अशी विनवणी त्या ठिकाणी करू लागलेली आहे. मेरा छोटा सा परिवार बोले आ जाओ एक बार, मेरा शिव सुंदर परिवार बोले आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार बोले आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार शिव सुंदर परिवार भोले आ जाओ एक बार, तेरा छोटा सा परिवार भोले आ जाओ एक बार, तेरा छोटा सा परिवार भोले आ जा
छोटा सा परिवार, भोले आ जाओ एक मेरा छोटा सा परिवार, भोले आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, शंभू आजा तो एक बार। दिखाया है प्रभु मुझको क्यों तरसाया है, लाखों को दरस दिखाया है प्रभु मुझको क्यों तरसाया है। ये कैसी तुम्हारी माया है, मेरे भोलेनाथ भोलेनाथ। लाखों का दरस दिखाया है प्रभु मुझको क्यों तरसाया है। नित बहती है अश्रुवन धार, भोले आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, भोले आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, शंभू आ जाओ एक बार। जय भोले बिसराती है। जब याद तुम्हारी आती है, तन मन की सुध बिसराती है। रह रह के मुझे तड़पाती है, रह रह के मुझे तड़पाती है। नित बहती है अश्रुधार, भोले आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, भोले आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, भोले आ जाओ एक बार। जय भोले।
नमः पार्वतीपतये शिव हर हर गौरी शंकर भगवान की. पाठीमाग बसलेले आवाज द्या थोडा. उपवास जरी असला तर तुम्ही शाबू खाऊन आलात, बगर खाऊन आलात, सगळ्यांचं झालेलं आहे व्यवस्थित उपवास, बरोबर आहे. नमः पार्वतीपतये शिव हर 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 हर. हा इकडे वड्ड्यावर बसलेली माय. हा हर हर. वा. मेरा छोटा सा परिवार भोले आ जाओ एक बार, भोले आ जाओ शंभू आ जाओ, मेरी नैया पार लगा जाओ, मेरी बिगड़ी आके बना जाओ, नित बहती है असुवन धार, भोले आ जाओ एक बार. ही चिमुकली मुलगी भगवान शिवाच्या शिव मंदिरामध्ये भगवान शिवाच्या समोर हात जोडून बोलू लागलेली आहे. देवा, माझ्या परिवारामध्ये कुणीही नाही, मी आणि माझे पिता, आणि पिता बाबा तुमच्या जागी नित्यक्रम 3 तपाची भक्ती त्यांनी या ठिकाणी या जागी येऊन केलेली आहे. पण काही कामानिमित्त त्यांना बाहेर गावी जायचं होतं, म्हणून त्यांच्या जागी मी पूजेसाठी आलेली आहे. म्हणून माझी पूजा मान्य करून घ्या, माझ्या बाबावरती नाराज होऊ नका, अशी विनवणी हात जोडून महादेवापुढे ही भागम्मा करू लागलेली आहे. शंभू महादेव 1 तास झाले येत नव्हते, हाक मारून देखील येत नव्हते. मग या चिमुकलीनं थोडा आवाज वाढवला. देवा, तुम्हाला गोडीनं सांगितलेलं कळत नाही का? मला घरामध्ये धुणं धुवायचे आहेत, भांडी घासायची आहेत, स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही करून देणार का? नाही. तर लवकर या आणि मी आणलेलं हे दूध श्रवण करा, तरच मी इथून जाणार आहे ना. देव काही यायला तयार नव्हते आणि ही सुद्धा घरी जायला तयार नव्हती. निश्चय झाला होता कोणता? जेव्हा महादेवाला माझ्या हाताने दूध श्रवण करायला लावे तेव्हाच मी मंदिरातून घरी जाईल. काही वेळ झाला, 1.5 तास झाले. भागम्मा म्हणू लागली, जर तुम्ही आता लवकरात लवकर नाही आलात तर मी माझं मस्तक या शिवलिंगावरती आपटेन आणि या ठिकाणी माझा जीव देऊन टाकेन. राग आलेला आहे म्हणली मला. आता रागाच्या भरामध्ये मी स्वतःचा प्राण त्यागीन जर तुम्ही नाही आलो तर. तुम्हाला काय वाटलं भागम्मा खोटं बोलायली? नाही. थोडा वेळ गेल्यानंतर लगेचच रागाच्या भरामध्ये मस्तक त्या शिवलिंगावरती आपटू लागली. 2-4 वेळेस मस्तक त्या शिवलिंगावरती आपटल्याबरोबर त्या मस्तकातून रक्तांच्या धारा येऊ लागल्या आणि त्या रक्ताचा अभिषेक सुरू झालेला आहे. कोणता? सद्यो जातम प्रवद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः. भवे भवेनाति भवे भवस्वमा भवोद्भवाय नमः. ओम वामदेवाय नमः. ज्येष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमः. रुद्राय नमः. कालाय नमः. कलविकरणाय नमः. बलाय नमः. बलप्रमथनाय नमः. सर्वभूतदमनाय नमः. मधुन्मथाय नमः. ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ओम तत्पुरुषाय विद्महे
महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम ईशान्य सर्वविद्यानामीश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मणाधिपति ब्रह्म शिवोऽस्ति सदा शिवम् इति पंचब्रह्म मंत्रेण शुद्धोदकेन स्नानयामि। नमः पार्वतीपतये शिव हर 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 हर। हा मंत्र कोणता होता माय? ज्या मंत्राने भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल जरी वाहिलं तर ती पूजा भगवान शिवाला अर्पित होते आणि भगवान शिव प्रसन्न होतात, असा तो सद्योजातादी मंत्र आहे. रक्ताचा अभिषेक आणि पाण्याचा अभिषेक यामध्ये फरक आहे ना. छत्रपती शिवरायांनी गड किल्ले जिंकायला जाताना सुद्धा रायगडावरती आपल्या करंगळी कापून त्या रायरेश्वराला, ज्या शिवलिंगाचं नाव होतं रायरेश्वर, त्या रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून हर हर महादेव ही गर्जना करून छत्रपती शिवराय लढाईला जायचे. बरोबर आहे ना. आणि अशा त्या शंभू महादेवाच्या नावाने सत्योजात मंत्राने जो कोणी त्या भगवान शिवाचं पूजन अर्चन करेल ती भक्ती भगवान शिवाला प्रिय होते. इकडे भागमाने आपलं मस्तक त्या शिवलिंगावरती आपटलेलं आहे, रक्ताचा अभिषेक सुरू आहे. भगवान शिवाला दया आली. लहानस लेकरू चिमुकली आपल्या भेटीसाठी तरसत आहे, व्याकुळ होत आहे, म्हणून भगवान शिवाला कळवळ आला आणि दगड रूपातल्या शिवलिंगामधून भगवान शिव धावत त्या शिवलिंगावरून मधून बाहेर आलेले आहेत. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. पंचमुखी महादेव, त्रिनेत्रधारी, डमरुळधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, गळ्यामध्ये सर्पधारा घालणारा शंभू महादेव, त्रिशूलधारी तो शंभू महादेव त्या शिवलिंगामधून प्रकट झालेले आहेत. आणि ज्या वेळेस ती भागमा पुढचं मस्तक त्या शिवलिंगावरती आपटणार, कपाळावरती हात लावलेला आहे. थांब बाळा थांब. महादेव कोणाला म्हणू लागलेले आहेत? त्या चिमुकल्या भागमाला बोलू लागली, बाळा थांब. काही नाही, नांदगाव नगरीमध्ये शिवकथा सुरू होती, भजन सुरू होतं. त्या भजनामध्ये तुझा आवाज ऐकू आला नाही, मी तिथं शिवकथा ऐकायला गेलो होतो, म्हणून मला यायला वेळ झाला, मला माफ कर. कोण म्हणायलंय? ब्रह्मांडाचा नायक त्या चिमुकल्या मुली पुढे सुद्धा झुकलेला आहे. बघा, देवाला सुद्धा भक्ताचं काम करावं लागतं, पण भक्ताची भक्ती तशी असावी लागते. वरवर दावी शिवाचार आणि पर्यांतरी अनाचार. वरवर 3 पट्टे लावले, वरवर गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या, वरवर इष्टलिंग घातला, वरवर शिव शिव म्हणू लागले. अशानं देव पावायचा नाही, कारण देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव आणि देवा मला पाव. असं होत ना. मग तो त्रिनेत्रधारी भगवान शिव त्या चिमुकल्या बोलीला बोलू लागलेला आहे, बाळा नांदगाव नगरीमध्ये सुंदर असा उत्सव सुरू आहे आणि ज्या ठिकाणी भजन कीर्तन असतं, कथा असतं, त्या ठिकाणी देव असतो. देव कोण्या डोंगरात बसला नाही ना कैलासात बसला नाही. ज्या ठिकाणी प्रेमळ अंतकरणाने भक्त हाक मारतात त्या ठिकाणी देव गुप्त रूपाने बसलेला आहे. तर तुमच्यात सुद्धा बसलेला आहे. बघू लागलेले आहेत शंभू महादेव, कोण झोपलंय, कोण जागी आहे, कोण तक्का देऊन बसले, कोण गुडघे वरती केले, कोण गुडघे खाली केले, कोण नाव घेऊ लागले, कोण घेणाऱ्याला सुद्धा घेऊ देना गेले, कोण हात वरी करणा गेले. असं सगळ्या गोष्टी तो गुप्त रूपाने महादेव बघू लागलेला आहे. बर का. म्हणून ज्याचे त्याचे कर्म सगळ्यांनी सावध बसावे. आणि महादेवांनी सांगितलं, नांदगाव नगरीमध्ये सप्ताह सुरू आहे, शिवकथा सुरू आहे, तिथं आनंदाने मी कथा श्रवण करत होतो, यायला मला उशीर झाला, क्षमा कर.
भगवान शिवाने कपाळावरती हात फिरवला आणि सगळ्या जखमा संपवून टाकल्या आणि सांगितलं, बाळा तुझी ही भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काय पाहिजे असेल ते माग. देवा मी आणखी लहान आहे, मला ज्यावेळेस लागेल ना दप्तर पेन वही जे काही लागेल ना ते त्यावेळेस मी तुला येऊन मागेन. आता मला काही नको, मला घरी काम आहे, मी आणलेलं हे दूध फक्त प्राशन करा आणि मी उद्या माझ्या बाबाच्या जागेवर बाबा येईपर्यंत मी रोज पूजेला येणार आहे. फक्त एवढं करा की उद्या एका हाकेमध्ये यायला पाहिजे, उद्या एवढा वेळ लावायचा नाही. ही अर्थ ही हाक भगवान शिवाला भागमाने बोलू लागलेली आहे. भागमा म्हणू लागली, आता हे दूध प्राशन करा. भगवान शिवाने ते दूध प्राशन केलं आणि सांगितलं, बाळा ठीक आहे, मी उद्या सुद्धा तू ज्यावेळेस हाक देशील ना त्यावेळेस धावत येईल. आता तू घरी जा असं सांगितलं. भगवान शिव अंतर्धान पावलेले आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा पहाटे 4 वाजता या भागमानं पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये आलेले आहे. पूजा उरकलेली आहे. पुन्हा देवाला हाक मारली, देवा उठा या. लगेच शिवलिंगातून महादेव आले, दूध श्रवण केलं, अंतर्धान पावले. 4 दिवसाची ही तपश्चर्या पूर्ण झाली. 5व्या दिवशी सदाशिव गावाच्या बाहेरून गावात आले. आल्याबरोबर पहिल्यांदा मुलीला विचारलं, काय बाळा मी सांगितल्याप्रमाणे पूजा केली का नाही, बोललं तसं चाललं की नाही. हो, तुम्हाला मी वचन दिल्याप्रमाणे महादेवाची 4 दिवस मी अखंड भक्ती केलेली आहे. 4 वाजता उठून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करून काय केलं, माझ्या हाताने महादेवानी दूध प्राशन केलं. ही गोष्ट खरी वाटेल का कोणाला? बाबाला. बाबा म्हणू लागले, 3 तप 36 वर्ष मी या ठिकाणी त्या महादेवाची पूजा केली, एकही दिवस पूजा चुकली नाही, पण कधी मला दिसला नाही, कधी मला बोलला नाही, कधी मला भेटला नाही, कधी काय दिला नाही, कधी काय घेतला नाही. आणि तुला 4 दिवसात भेट झाली. मुली तुला वेळ लागलं की काय? सप्ताह सुरू होऊन किती वर्ष झालं प्रदीप महाराज? तिकडं बघायला या अंदाजे सांगा काय ते. अंदाजे 5, 7, 10 किती? मी म्हणाल तेवढे. बापरे, म्हणले 29 वर्ष. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. वा वा, नांदगाव वाची असं या बात. 29 वर्ष म्हणले, 12 दोन्ही 24. 2 तप पूर्ण केले, 3ऱ्या तपामध्ये प्रवेश आहे. वा वा, सर्वांचं महाराजांतर्फे हार्दिक आभार बर का. नांदगाव नगरी अतिशय पुण्यवान आहे, देवभूमी आहे, ज्या भूमीमध्ये 2 तपाची भक्ती पूर्ण झाली, 3ऱ्या तपामध्ये प्रवेश आहे. 29 वर्ष झाले आपण या ठिकाणी नामयज्ञ सोहळा करू लागलेलो आहोत. सगळे गुणीजन भजनी मंडळी आहेत, तिथं गुणीजन भक्त आहेत, गुणीजन कार्यकर्ते आहेत, गुणीजन ग्रामस्थ आहेत. 29 वर्ष रात्रंदिवस कथा श्रवण करत आहात. रात्रंदिवस कथा, कीर्तन, भजन, पारायण, महादेवांचा अभिषेक 29 वर्ष झाले अखंड करत आहोत. मला सांगा, 29 वर्षात एकदा तरी भेटला, एकदा तरी बोलला? माय, एवढ्या उन्हात तानात तू आलीस, वारं घेऊन, धक्का देऊन कथा ऐकू लागलीस. बरं झालं, काय का होईना माझी कथा ऐकायला आलीस, म्हणून कधीतरी येऊन बोलला. प्रदीप महाराज काय कमी जास्त विचारला? काय कमी पडू लागले, जास्त होऊ लागले, खर्च भरपूर आहे, काय कमी जास्त आहे का, देऊ का म्हणून आला? कधी आलाय का? वा वा, भाग्यवान आहेत म्हणले. म्हणले खिशात 1 रुपया नसताना सुद्धा सगळं भागायले म्हणजे आलाच ना, आलाच ना. पण त्याची प्रचिती प्रत्येकाला मिळत नसते म्हणले. त्याच्यावर भाव ठेवावा लागतो. असे शुद्ध भाव ज्याचा
देवांकित तयाचा, ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्यांनी ठरवलंय जो करणार आहे तो करणार आहे, हे ज्यांनी ठरवलं तो करून घेतो. पण 29 वर्षामध्ये खाली बसलेल्यांपैकी, इकडे बसलेल्यापैकी एखाद्याला तर तो शिव दिसला का माय? कधी बोलला संसारात काय तेल मीठ कमी आहे, साखरपत्ती कमी आहे, देऊ का आणून म्हणे? बोलला नाही. मग कशासाठी कथा ऐकायच्या, कशासाठी कीर्तन ऐकायचं? देव हा बोलतही नसतो आणि दिसतही नसतो, हे सत्य आहे. देव हा बोलतही नसतो आणि दिसतही नसतो, पण सर्व काही तर दिल्याशिवाय राहत नसतो. बघा, कधी दुःख देतो, पण दुःख देण्याचं कारण आपण कुठेतरी चुकलेलो असतो. प्रत्येक माणूस सुखी आहे अशातला भाग नाही. प्रत्येक माणसाला कुठेतरी दुःख आहे. सुखी कोण आहे? त्यागी, वैरागी, संन्यासी अवस्थेमध्ये असणारा, केवळ त्या शिव पूजेमध्ये ध्यानस्थ असणारा माणूस बघा कधीही समाधानीच आहे. त्याला 100 रुपये दिले काय, मिळाले काय, नाही मिळाले काय, आहे त्यात समाधान. पण देव तशा भक्ताला कधीच कमी पडू देत नाही. मग भेट व्हायची गरज नाही, बोलायची गरज नाही. अशा परिस्थितीमध्ये 3 तपाची भक्ती माझ्याकडून झाली, तो देव शंभू महादेव मला दिसला नाही, पण या भागम्माला कसा काय दिसला, म्हणून या भागम्माला भास झाला असावा. या मुलीला काहीतरी भ्रम आहे असं त्या पित्याला सदाशिवाला वाटू लागलं. सदाशिव म्हणू लागला, बाळा, देव दिसत नसतो बाळा, तुला काहीतरी भ्रम झाला असेल. बाबा नाही, तुम्हाला जर खरं पाहायचं असेल ना, तर उद्या माझ्यासोबत मंदिरात चला आणि मंदिरामध्ये जाऊन बघा माझ्या हाताने शंभू महादेव दूध प्राशन करतात की नाही. ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता, ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता ही भागम्मा आणि तिचे पिता श्री सदाशिव दोघे मिळून पूजेचं साहित्य घेऊन मंदिरात आलेले आहेत. भागम्मा समोर आहे. भागम्माने शिवलिंगावरती जल वाहिलं, भस्म लावलं, हळदी कुंकुम लावलं, 3 पत्री बेल वाहिलं आणि हात जोडून बोलू लागले, देवा उठा, जागे व्हा, लवकर या आणि मी आणलेलं हे दूध श्रवण करा. देव येईल का आता? आता येणार नाही. त्याचं कारण पाठीमागे कोण उभारले? या भागम्माचे पिता. कारण 3 तप यानं माझी भक्ती केली, याला कधी मी बोललो नाही, याला काही इच्छित दान दिलं नाही, याच्याकडे कधी बघितलं नाही, आणि याच्या जर समोर आज मी गेलो तर माझी किंमत संपली म्हणले. आता काय करावं म्हणले. आणि अशा वेळेस काही वेळ गेला, 1 तास झालं, 1.5 तास झालं, भगवान शिवलिंगातून येत नव्हते. या पित्याला वाटू लागलं मुलीला आपल्या वेळ लागलेला आहे. कुणाचं वेळ लागले? देवाचं वेळ लागावं की नाही. पण आपल्याला वेळ कशाचं लागलं? संसाराचं. संसारामध्ये काही जणांनी तर संसारच आपलं अस्तित्व मानलेलं आहे, पण संसार सोडून जायचा आहे. आणि देव आताही आहे आणि मेल्यानंतर सुद्धा आहे. देव कसा आहे? आताही आहे आणि मेल्यानंतर सुद्धा देवाच्या संगतीमध्ये राहायचं आहे, संसाराच्या संगतीमध्ये नाही म्हणले. संसार हा थोड्या वेळापुरता आहे, पण संसारालाच अस्तित्व तुम्ही आम्ही मानलेलं आहे. बरोबर आहे ना? आपल्याला वेळ लागलेला आहे. कोणतं? संसारामध्ये गुरुपटून राहायचं, प्रत्येक कार्य त्या संसारासाठी करायचं, संसारातून थोडासा देखील वेळ या देवासाठी काढायचा नाही. हे आपल्याला वेळ लागलेला आहे. पण आपल्याला सुद्धा जसं या भागम्माला त्या भगवान शिवाच्या नामाचा छंद लागला, तसं आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी लागला पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्हाला, मला आणि भागम्माला तिघांनाही त्या भगवान शिवाच्या नामाचा छंद लागला पाहिजे. हो, भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा,
शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला या. ओ भोले भोले शंकरा शिव शिव शंकरा भोले भोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला छंद लागला शिव शिव शंकरा भोले भोले शंकरा शिव शिव शंकरा ओ तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला. हो तुझ्या नामविन मला करमेना तुझ्या नामविन मला करमेना एक घडीचा मला विसर पडेना एक घडीचा मला विसर पडेना. तुझ्या नामविन देवा मला करमेना नामविन देवा मला करमेना एक घडीचा मला विसर पडेना एक घडीचा देवा विसर पडेना. भोले भोले शंकरा 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 शिव शिव शंकरा 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 भोले भोले शंकरा 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 शिव शिव शंकरा ओ तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला. तुझ्या नामाची मला लागली गोडी तुझ्या नामाची मला लागली भक्ती माझी देवा थोडी थोडी तुझ्या नामाची देवा लागली रे गोडी भक्ती माझी देवा थोडी 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 माझी देवा भोले भोले शंकरा 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 शिव शंकरा 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 भोले भोले शंकरा 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 शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला तुझ्या नामाचा रे छंद लागला
शिव शिव शंकरा बोले बोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा लागला तुझ्या नामाचा रे चंद लागला तुझ्या नामाचा रे चंद लागला तुझ्या नामाचा रे चंद लागला तुझ्या नामाविना देवा मला करमेना तुझ्या नामाविना देवा मला करमेना घडीचा मला विसर पडेना घडीचा देवा विसर पडेना तुझ्या नामाविना मला देवा करमेना तुझ्या नामाविना देवा मला करमेना घडीचा मला विसर पडेना बोले बोले शंकरा शिव शिव शंकरा बोले बोले शंकरा शिव शिव शंकरा तुझ्या नामाचा रे लागला लागला तुझ्या नामाचा रे चंद लागला लागला तुझ्या नामाचा रे चंद्र लागला तुझ्या नामाचा रे चंद्र लागला लागला तुझ्या नामाचा रे चंद्र लागला नमः पार्वती शिव हर हर जरा आवाज हा नमः पार्वती पते शिव हर हर जिसने हाथ आता मराठी समजत नाही मी एकदा हिंदी मध्ये बोलतो जिसने हाथ ऊपर नहीं करे उन्होंने उनको एक सूचना है आप जब तक हाथ ऊपर नहीं करेंगे तब तक ये कथा समाप्त नहीं होगी रात के 12 बजेंगे तब तक यहाँ आपको बैठना पड़ेगा इसलिए आपको विनती है सब मिलके एक बार भोलेनाथ का मन से प्यार से दिल से जय जयकार करेंगे हाथ ऊपर करके नमः पार्वती पते शिव हर 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 बघा त्या भगवान शिवाच्या नामाचा छंद आपणा सर्वांना लागला पाहिजे भगवान शिवाच्या भक्ती विना नामाविना भागम्माला करमत नव्हतं आणि अशी ती भागम्मा भगवान शिवाची भक्ती करून आता पुण्यवान होणार आहे भाग्य तिच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे मोक्ष प्राप्ती तिला मिळणार आहे त्या पित्याला वाटू लागलं या भागम्माला वेळ लागले पण वेळ कशाचं लागलंय देवाच्या नामाचं वेळ त्या भागम्माला लागलेला आहे पिता सदाशिव बोलू लागले बाळा देव उठत नसतो आणि देव येणारही नाही तुला काहीतरी भ्रम झाला आहे घरी चल पूजा आता झालेली आहे भागम्मा म्हणू लागली बाबा जोपर्यंत शंभू महादेव त्या शिवलिंगातून येणार नाही आणि मी आणलेले हे दूध श्रवण करणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही काही वेळ गेला 1.5 तास झाले 2 तास झाले भगवान शिव येत नव्हते मग सदाशिवाला राग येऊ लागला त्या भागम्माला रागावून बोलू लागली मुली तुला खरंच वेळ लागलेला आहे आता तू जर नाही आलीस तर तुला मी मारते बाबा मारा सोडा काहीही करा पण मी माझी जागा सोडणार नाही ऊस पाहिलाय का ऊस रसाचा ऊस कुणी कुणी पेले रस जर हातवरी करा बरं उन्हाळ्याच्या या काळात वा वा सगळ्यांनीच पेले ज्यांनी पेले त्यांनी सुद्धा हातवरी केला नाही म्हणजे सगळ्यांनी पेलाय ऊसाचा रस प्रदीप महाराज तुम्ही
है ना त्याला ना. मग ऊसाचं उदाहरण देत असताना बघा, तोडिता, मोडिता, सोलिता, पिळिता, अग्नीने जाळीता, चवीनं सोडी. कळालं का काही? कळालं का? भरून गेलं बघा. ऊसाला तोडलं, ऐका, ऊसाला शेतामधून तोडलं, मोडलं, सोललं. तोडिता, मोडिता, सोलिता, सोललं, त्याला वरचा भाग सोलला. पिळलं, तोडिता, मोडिता, सोलिता, पिळिता. पिळिता म्हणजे मशनीत घालून पिळलं. तोडिता, मोडिता, सोलिता, पिळिता. अग्नीनं जाळलं. कशामध्ये? गुराळामध्ये कलई असते, ज्याच्यामध्ये रस टाकतो, अग्नीनं जाळलं. तोडिता, मोडिता, सोलिता, पिळिता, अग्नीने जाळिता, तरी सुद्धा चवीनं सोडी. बघा, एवढ्या क्रिया केल्या त्याला. तोडलं, मोडलं, पिळलं, सोडलं, जाळलं, तरी त्यानं त्याची चव सोडली नाही. गोड होता तो शेवटी गोडच आहे म्हणले, आहे ना. तसं असावं म्हणले. तोडलं, मोडलं, दुःख झाले, सुख झालं, यातना झाल्या, वेदना झाल्या, आपला मूळता स्वभाव, आपली मूळती भक्ती कधीच सोडायची नसते. भागमाला म्हणू लागली, पिता म्हणू लागला, तू जर आता नाही आलंस तर तुला मी मार देईन. पण भागमा म्हणू लागली, तोडलं, मोडलं, मारलं तरी चालेल, पण जोपर्यंत महादेव शिवलिंगातून येणार नाहीत आणि हे मी आणलेलं दूध श्रवण करणार नाहीत, तोपर्यंत मी इथून येणार नाही. काही काळ गेल्यानंतर 2.5 तास झाले, भागमा येत नव्हती. आणि अशा वेळेस भागम्मा त्या भगवान शिवाच्या समोरून येत नसलेली पाहिलं. कोण? त्या पित्यानं पाहिलं. पित्याला राग आला आणि पित्यानं हाताने 2 पाठीमध्ये वार केलेले आहे. भागम्माला घरी चल म्हणून हाताला धरलं आणि मंदिराच्या पायरीपर्यंत ओढत आणलं. परत भागम्मांनी हात विस्कटला आणि जाऊन शिवलिंगा पुढे बसलेली आहे. भक्तीचं वेळ लागलेला आहे. कोणाला? भागम्माला. देवाला पाहिल्याशिवाय इथून जाणार नाही. पुन्हा पिताश्री परत आलेले आहेत. काही काळ गेला, शिवलिंगाच्या कडेला त्रिशूल रोवलेलं होतं. त्रिशूल. रागाच्या भरामध्ये माणूस काय करेल सांगता येत नाही. परवा पेपरला पाहिले म्हणजे मोबाईल खेचत असलेल्या मुलाला वडिलांनी विचारलं, सारखा सारखा मोबाईल का डवचतोस? त्यावेळेस मला पित्यानं असं का बोलला म्हणून कुऱ्हाडीनं त्या वडिलांना मारून टाकला. पेपरला आली होती परवा मागे, आहे ना. रागाच्या भरामध्ये बाप दिसत नाही, माय दिसत नाही, कुणी आपला दिसत नाही ना, परका दिसत नाही. एकदा जर राग निर्माण झाला ना तर अशा गोष्टी घडत असतात. आणि म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये जे ज्ञान त्या भागम्माला आज आणि काल, जे ज्ञान त्या गुणनिधीला, जे अज्ञान त्या गुणनिधीला प्राप्त झालं आणि जे ज्ञान या भागम्माला प्राप्त झालं, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तारुण्य अवस्थेमध्ये आपल्या मुलाला आणि मुलीला संस्कार द्या, तरच ती मुलं आणि मुली भविष्यामध्ये घडतील, नाही तरी हे भविष्यामध्ये वाया झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या भागम्माच्या जीवनामध्ये भागम्मा वेड्यासारखं करत असलेली भक्ती पाहून सदाशिवाला राग आला आणि बोलू लागले, आता जर तू माझ्या बरोबर घरी नाही आलीस तर मी तुला मारून टाकेन. चालेल. मुलगी उलट बोलत आहे हे ऐकलं आणि लगेच त्रिशूळ काढला आणि मारण्यासाठी त्या भागम्माच्या अंगावर उगारल्याबरोबर जसा त्रिशूळ जाऊन भागम्माच्या छातीवरती लागणार, ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान किंवा शिवलिंगामधून प्रकट झालेले आहेत. नमः पार्वती पते शिव हर हर. आवाज आवाज. नमः पार्वती पते शिव हर हर. शिवलिंगातून प्रकट झालेले आहे. जसा त्रिशूल तिच्या छातीवर जाऊन लागणार, भगवान शिवाने तिला पकडलं आणि पिंडीमध्ये ओढू लागले. शिवलिंगामध्ये
त्या भगवान शिवासह ही भागमा सुद्धा त्या पिंडीमध्ये जाऊ लागली. हा चमत्कार सदाशिवाने पाहिला. माझी मुलगी भगवान शिवासह शिवलिंगामध्ये गुप्त होत आहे हे पाहिला आणि धावत गेला आणि पकडू लागला. पण सगळं शरीर त्या शिवलिंगामध्ये गेलं, पण त्या भागमाचे केस मात्र त्या सदाशिवाच्या हातात राहिले. कोल्लीपाक नगरीमध्ये, कर्नाटक या प्रांतामध्ये कोल्लीपाक नगरी आहे, तिथं ही घडलेली शिवकथा आहे. आज सुद्धा जर कोणाला पाहिजे असेल ते गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर कर्नाटक मध्ये कोल्लीपाक नगरी आहे, ज्या नगरीमध्ये दर 21 दिवसाला त्या पिंडीचे केस कर्तन करतात. म्हणजे महादेव हा देवांचा देव आहे. या महादेवानं त्या भागमाचा उद्धार केला, पण अभागी सदाशिवाला ती भक्ती कळाली नाही. 3 तपाची भक्ती करून देखील त्याला देव ओळखता आलं नाही, भक्ती ओळखता आली नाही. डोक्याला हात लावून चिंतामग्न होऊन देवापुढे हात जोडून बोलू लागला, देवा तुमचा महिमा अगाध आहे, मी तुमची भक्ती ओळखू शकलो नाही, माझ्या मुलीच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही, माझ्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे. देवा मला क्षमा करा. माझी मुलगी वयाच्या 8व्या वर्षी भक्ती प्राप्त करून घेऊन शेवटी भगवान शिवाचं दास होऊन कैलासाला गेली. याच्यापेक्षा मोठं काय आहे जगामध्ये? पण मुलीपासून, अशा देवरूपी मुलीपासून मी वेगळा झालो, तुमची भक्ती मी ओळखू शकलो नाही आणि म्हणून तो सदाशिव दुःखी झाला. पण दुःखी न होता एक सदाशिवानी ठरवलं, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे, जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे, तोपर्यंत अखंड महादेवा तुमची नित्य नेहमी मी पूजा करणार, मी तुमची पूजा सोडणार नाही, तुमच्या पूजेमध्येच माझा जन्म जावा असा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. भक्तीच्या बळावर, अट्टहासाच्या बळावर शिवभक्त भागमा ही अतिशय भाग्यवान झाली आणि तिचा उद्धार झाला. ही कथा आपण आज श्रवण केलेली आहे. कसा उद्धार झाला हो? कसा? माहित असून शिवकथेला आलो नाही, माहित असून कपाळी भस्म लावलं नाही. महाराजांनी सांगितलं होतं काल, कपाळीला भस्म लावून या, पदर घ्या, कुंकू लावा. आता राहू द्या, आता राहू द्या म्हणजे कलसे. म्हणजे आज जी चूक झाली ती उद्या सुधारायची, म्हणले कलसे ठीक करेल आहे ना, बरोबर आहे. म्हणून उद्यापासून का उन्हा राहिलेली 4 दिवस प्रसन्न मनाने नटून थटून नटाना मी शंकराच्या त्या भगवान शिवाचं सौभाग्य त्रिपुंड भस्म कुंकाचा तिला आपण लावून आलं पाहिजे. आणि अशा त्या भगवान शिवाची कथा तुम्ही श्रवण करत आहात, तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा सुद्धा नक्की उद्धार होणार आहे. पोटी मुलगी आहे, पण त्या मुलीला संस्कार प्राप्त असल्यामुळं त्या मुलीनं त्या ठिकाणी जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे.